चॅप्टर ग्रॅव्हिटेशन. आज आपण पाहणार की आपण पाहत होतं की जेव्हा सॅटेलाईटला हॉरिझॉन्टल 2 स्टेज रॉकेटमध्ये पाहणं आहे की त्याला हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये टर्न करतात आणि तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो. ठीक आहे, फिरायला लागतं आणि सॅटेलाईट हा रॉकेट सॅटेलाईटला ऑर्बिटमध्ये ठेवून तो तिथून निघून जातो. तर ही जी व्हेलॉसिटी आहे ही व्हेलॉसिटी म्हणजे हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. आता डिफरंट मोड ऑफ व्हायब्रेशन ज्यावेळेस हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीचं मॅग्नेट्यूड जे वेगवेगळे राहतात तर ते आपण आज पाहणार आहोत. हा पॉईंट आहे, या पॉईंटवर हे पॉईंट ऑफ प्रोजेक्शन आहे, ही अर्थ आहे. आता जर समजा की पहिली कंडिशन अशी आहे की हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ही क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे ती व्हेलॉसिटी ज्या व्हेलॉसिटीने सॅटेलाईट सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो. आता ही जी हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी आहे ही हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी जर क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा कमी असेल तर हा सॅटेलाईट जो आहे तो इलिप्टिकल पाथ घेतो आणि ॲट द पॉईंट ऑफ प्रोजेक्शन इट्स in the apogee. Point P of the projection is on the apogee and Earth as a foci. या प्रकारे तो इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत राहतो. आता याच्यात जेव्हा हा सॅटेलाइट हा नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स ऑफ एअरमध्ये म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये एंटर करतो तर ड्यू टू नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स ऑफ एअर इट लुजेस द एनर्जी. तर तो एनर्जी लॉस करतो आणि एनर्जी लॉस केल्यामुळे तो स्पायरल पाथ घेतो अँड फॉल्स ऑन द अर्थ सरफेस. ही एक कंडिशन आहे. दुसरी कंडिशन आहे की जर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ही क्रिटिकल व्हेलॉसिटी इतकी असेल, if horizontal velocity is equal to critical velocity, तर हा सॅटेलाइट जो आहे तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो. if the horizontal velocity is equal to critical velocity then the satellite revolve in the circular orbit. थर्ड कंडिशन आहे की हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ही क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा जास्त आहे आणि एस्केप व्हेलॉसिटीपेक्षा कमी आहे. तर यावेळेस सॅटेलाइट इलिप्टिकल पाथ घेतो अँड द पॉइंट ऑफ प्रोजेक्शन इज ॲज द पेरिजी. जी तिसरी कंडिशन आहे. चौथी कंडिशन आहे की जर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज इक्वल टू एस्केप व्हेलॉसिटी देन satellite takes the parabolic path and it escapes from the gravitational influence and never at infinity its velocity is 0. पाचवी कंडिशन आहे की हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ही जर एस्केप व्हेलॉसिटीपेक्षा ग्रेटर असेल, हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज ग्रेटर दॅन एस्केप व्हेलॉसिटी, देन इट टेक्स द पॅराबोलिक पाथ अँड इट्स मूव्स अवे फ्रॉम द ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स. तर या प्रकारे डिफरंट मॅग्नेट्यूड जर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी जे असेल तर सॅटेलाइट जो आहे तो वेगवेगळ्या पाथमध्ये फिरतो. तर पहिली कंडिशन आहे की जर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ही क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा कमी असेल तर इलिप्टिकल पाथ घेणार आणि दुसरी कंडिशन आहे की हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज इक्वल टू क्रिटिकल व्हेलॉसिटी असेल तर सर्क्युलर पाथ घेणार आणि जर तिसरी कंडिशन आहे की हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ही क्रिटिकलपेक्षा जास्त पण एस्केपपेक्षा कमी तर हा इलिप्टिकल पाथ घेणार. पण इथं पॉईंट ऑफ पी हा पेरिजीमध्ये राहतो ॲज ए पेरिजी. चौथी कंडिशन आहे की हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ही एस्केप व्हेलॉसिटी
इतकी असेल तर हा पॅराबोलिक पाथ घेणार आणि पाचवी कंडिशन आहे की हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ही जर एस्केप व्हेलॉसिटीपेक्षा ग्रेटर असेल तर हे हायपरबोलिक पाथ घेणार. त्याच्यानंतर आपण क्रिटिकल व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन पाहणार आहोत. तर क्रिटिकल व्हेलॉसिटीची डेफिनेशन आहे की मिनिमम व्हेलॉसिटी with which a satellite revolving in circular orbit around the Earth is called as critical velocity. आता याच्यात जी अर्थ आहे या अर्थचा मास m आहे आणि याची रेडियस r आहे. हा सॅटेलाइट आहे, सॅटेलाइटचा मास m आहे. हा अर्थच्या वरती ही रिव्हॉल्व होत आहे विथ क्रिटिकल व्हेलॉसिटी vc at height h from the surface of the earth. तर ही जे ऑर्बिटची रेडियस आहे, रेडियस ऑफ द ऑर्बिट इज इक्वल टू r plus h. Then the gravitational force of attraction between the satellite and the earth is equal to g m upon r square. This gravitational force between the satellite and the Earth provide the necessary centripetal force required for circular motion. So gravitational force is equal to centripetal force. आणि centripetal force आपण पाहिलेला आहे की त्याचा फॉर्म्युला राहतो mv²/r. इथे जी वेलोसिटी आहे ती क्रिटिकल वेलोसिटी आहे, तर mvc²/r. दोन्ही ह्याच्या व्हॅल्यू जर इथं आपण सबस्टिट्यूट केल्या तर इथे येणार gmm अपॉन r² इज इक्वल टू mvc²/r. एक r कॅन्सल होणार, स्मॉल m गेट कॅन्सल, सो vc² इज इक्वल टू gm अपॉन r और vc इज इक्वल टू रूट gm अपॉन r किंवा स्मॉल r मीन्स r प्लस h. So Vc is equal to Gm upon R plus H. So this is the expression for critical velocity. या इक्वेशन वरून आपण सांगू शकतो की क्रिटिकल वेलोसिटी डिपेंड अपॉन द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, मास ऑफ द and radius of the and the height at from the surface of the at which it is revolving. क्रिटिकल वेलोसिटी ही सॅटेलाइटच्या मासवर डिपेंड राहत नाही. क्रिटिकल वेलोसिटी इज इंडिपेंडेंट ऑन द मास ऑफ द सॅटेलाइट. याला जर आपल्याला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या फॉर्ममध्ये जर आपल्याला सांगायचं आहे तर आपण पाहिलं आहे की ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट h इज इक्वल टू gm अपॉन r प्लस h होल स्क्वेअर. याच्यावरून gm इज इक्वल टू gh इंटू r प्लस h होल स्क्वेअर. ही gm ची व्हॅल्यू जर आपण इथं जर सबस्टिट्यूट केली तर इथे येणार vc इज इक्वल टू रूट gm ची व्हॅल्यू gh r प्लस h होल स्क्वेअर डिवाइडेड बाय r प्लस h. एक r प्लस h कॅन्सल होणार आणि vc इज इक्वल टू रूट gh इंटू r प्लस h. तर इन टर्म ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट h क्रिटिकल वेलोसिटीचा फॉर्म्युला आहे रूट gh इंटू r प्लस h. and if the satellite is orbiting very close to the earth surface, खूप जवळ जर फिरत आहे तर त्यावेळेस हाईट जी आहे त्या रेडियसच्या कंपॅरिझन मध्ये खूप कमी राहत आहे. h इज व्हेरी लेस दॅन r. देन h इज व्हेरी आणि vc इज इक्वल टू हा फॉर्म्युला आहे g इंटू r. तर vc इज इक्वल टू रूट g इंटू r. याच्यावरून क्रिटिकल वेलोसिटीची व्हॅल्यू काढलेली आहे. ती व्हॅल्यू येते 7.92 किलोमीटर पर सेकंड. तर या स्पीडने
तो सॅटेलाइट सर्क्युलर ऑर्बिटमध्ये अर्थच्या भोवती फिरत राहतो. ही जी स्पीड आहे ती जो पॅसेंजर एरोप्लेन आहे, फास्टेस्ट पॅसेंजर एरोप्लेन, त्याच्यापेक्षा 25 पटीने ही स्पीड जास्त आहे. ठीक आहे. तर क्रिटिकल वेलोसिटीचे 3 फॉर्म्युले आहे. एक आहे VC इज इक्वल टू gm/r+a. दुसरं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट मध्ये क्रिटिकल वेलोसिटी इज इक्वल टू gh इंटू r+a. आणि जर अर्थच्या खूप जवळून तो फिरत आहे त्यावेळेस हा फॉर्म्युला आहे VC इज इक्वल टू gr. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की टाइम पिरियड ऑफ द सॅटेलाइट. सॅटेलाइट आहे, त्या सॅटेलाइटचा मास m आहे, तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये अर्थच्या भोवती फिरत आहे ॲट हाईट h. m mass of the earth and r is the radius of the earth. So radius of the orbit is equal to r plus h. And time period ची definition आहे की time taken by the satellite to complete one revolution around the earth is called as time period of the satellite. In periodic time t, the satellite complete one revolution, that is the circumference of this circle. So distance traveled by the satellite in periodic time t is equal to 2 pi r. Let VC be its critical velocity. Then critical velocity is equal to circumference of the orbit divided by time period. किंवा टाइम पिरियडमध्ये व्ही या बाजूला येईल, VC या बाजूला येईल. तर टाइम पिरियड इज इक्वल टू 2 पाय r अपॉन VC. पण VC क्रिटिकल वेलोसिटीचा फॉर्म्युला आपण पाहिला आहे, तो आहे की √gm/r. ही व्हॅल्यू जर आपण इथं सबस्टिट्यूट केली तर इथं येणार t इज इक्वल टू 2 पाय r अपॉन √gm/r. याला जर स्क्वेअर जर केला या इक्वेशनला तर हे येणार t स्क्वेअर इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर r स्क्वेअर अपॉन gm आणि हे r वरती इनटू r. तर मल्टिप्लाय केल्यावर इथे येईल t स्क्वेअर इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर r क्यूब अपॉन gm किंवा t इज इक्वल टू ट्वाइस पाय √r क्यूब अपॉन gm. So this is the expression for time period of a satellite. आणि या याच्यात जर g हे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, हे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, m मास ऑफ द अर्थ सुद्धा कॉन्स्टंट आहे, याचा अर्थ t इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ रेडियस ऑफ द ऑर्बिट. किंवा याला स्क्वेअर केला तर स्क्वेअर ऑफ द पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ रेडियस ऑफ द ऑर्बिट. t स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ रेडियस ऑफ द ऑर्बिट. याच्यात तेच आहे की r म्हणजे r प्लस h, दॅट इज द रेडियस ऑफ द ऑर्बिट ॲट हाईट h फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. तर ही व्हॅल्यू इथं जर सबस्टिट्यूट केली तर पिरियड इज इक्वल टू ट्वाइस पाय √r प्लस h होल क्यूब डिवाइडेड बाय gm. बट gm इज इक्वल टू, इथं आपण पाहिलं की gm इज इक्वल टू gh r प्लस h होल स्क्वेअर. ही जर व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली तर t इज इक्वल टू ट्वाइस पाय √r प्लस h होल क्यूब डिवाइडेड बाय gh into r plus h whole square. तर a r plus h स्क्वेअर हे कॅन्सल होईल आणि इथे येणार t इज इक्वल टू ट्वाइस पाय √r plus h अपॉन gh. आणि जर हा सॅटेलाइट जो आहे अर्थच्या खूप जवळ फिरत आहे, इफ द सॅटेलाइट रिव्हॉल्व व्हेरी क्लोज टू द अर्थ सरफेस, देन ॲट दिस कंडिशन height is very less than
द रेडियस ऑफ द अर्थ. आणि यावेळेस आपण ही जी हाईट आहे ती निग्लिजिबल घेतो. इट इज नॉट कन्सिडर्ड. सो r plus l is nearly equal to, it is nearly equal to r and gl is equal to g. या पूर्वी व्हॅल्यू जर आपण इथं सबस्टिट्यूट केल्या तर पिरियडचा हा फॉर्म्युला हा येईल की t is equal to twice pi root r upon g. तर आज आपण तीन एक्सप्रेशन पाहिले की जर हॉरिझॉन्टल वेलोसिटी हे डिफरंट मॅग्निट्यूडची राहिली तर सॅटेलाइट जो आहे तो डिफरंट पाथ फॉलो करतो. त्याच्यानंतर आपण क्रिटिकल वेलोसिटीची डेफिनेशन आणि क्रिटिकल वेलोसिटीचं एक्सप्रेशन पाहिलं आहे. त्यानंतर टाइम पिरियडचं डेफिनेशन आणि टाइम पिरियडची डेरिव्हेशन सुद्धा पाहिलेलं आहे.